गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मंडळी. सकाळचे 10 वाजलेले आहेत. दिसते का दिसते का दिसते का. दिवस तिसरा इन हैदराबाद. चार मिनार तो जो एरिया आहे, चौमाला पॅलेस, चार मिनार, जितके ते पॉईंट होते तेवढे ते बघायचं आहे. आणि डायरेक्ट आम्ही आता कॅबनं जाणार होतो. मेट्रोनं म्हटलं इथून कुठं जायचं मेट्रोनी, कारण मग कसं रिक्षाने गेलं ना ती सिटी मग बघायला मिळते आपल्याला. त्या हिशोबाने जरा एन्जॉय पण म्हणजे ते बघता येतं आपल्याला सगळं. जिजाने कुठला स्पून उचलाय घरातून आणि माझा चुलत भाऊ आहे, तो जरा मुंबईला गेला त्याच्या कामानिमित्त. त्यामुळे मग आम्ही नाहीतर मग सगळेच जाणार होतो. मे बी जाऊ आता, बघू आता कसं काय काय तिथला एरिया आहे तो. चला ये हॅलो 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 तुटलं मनीचा. मंडळी आम्ही ऍक्च्युली चौमाला पॅलेसच्या इथं पोहोचलोय. ब्रेकफास्ट करायचं आणि मग पुढे जायचं. बोंडा, इडली अशा आम्ही आयटम घेतलेले आहेत. आता मला जरा वाटतं की आपण हैदराबादमध्ये आलोय, कारण ह्या ऑथेंटिक डिशेस मी हैदराबाद, मला वाटतं की ही खरी चव असेल. हैदराबादमध्ये उस्मानिया बिस्किट म्हणून यांचं काय आहे ते आता बिस्किट खाऊन बघूया कसं आहे. आणि चहा, आता हा काय चहा असा इथं काय ब्रँडेड वगैरे काय नाही आहे, पण इथं जो मिळाला तो घेतो. आता चाललोय आम्ही चौमाला पॅलेस बघण्यासाठी. शुक्रवारी बंद असतं. एंटर करून आता आत चाललोय. इथून एंट्री आहे आणि बहुतेक समोर तिकडे लांब तिकडे मंडळी एवढे सगळे तिथे एंट्री तिकीट आहे बघा. मंडळी आता एंटर करतोय आम्ही चौमाला पॅलेसला. ए पिलू काय चाललंय? ट्रेना टीचरला अगो बाई बास बास टीचरसाठी घेऊन झाले पिलू आमचं. इथं आम्ही आता एंटर केलेलं. ट्रायपॉड सेल्फी स्टिक इथे काय अलाउड नाही आहे, ते तिथं सबमिट केलंय. तो एंट्रन्स आहे, तिथून आलेलो. असं चालत 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 आम्ही आलोय. आणि थोडं दमट वातावरण झालंय आज. गरम नाही आहे, दमट आहे ना, दमट येत आहे. इट्स अ मेकअप आर्टिस्ट. असा पॅलेस तुम्हाला बांधून देऊ का? ठीक आहे चला आता आज जाऊन बघूया. इथे तर दिसतीये एंट्री. आता आज जाऊन बघायचं काय काय आहे या पॅलेस मध्ये. मंडळी आतला पॅलेस दाखवतो. खूपच सुंदर आहे यार, जबरदस्त पॅलेस आहे हा. इथे यांचे ना सगळे बिलॉंगिंग्स ठेवलेत, म्हणजे अंगठ्या असतील, यांचे रॉयल सील्स असतील, हे बघा अशा खूप साऱ्या गोष्टी इथे ठेवल्या आहेत. आणि इथला आता हा महाल, आतली कसली रूम आहे माहीत नाही आहे, पण इथे सगळे यांचे नकाशे, यांचे मोठे मोठे खूप मोठे मोठे नकाशे आहेत बरं का. सगळं पेंट केलेत मॅन्युअली. आता ती तिकडची रूम बघितल्यानंतर हा इथला सभामंडप किंवा काय आहे, मी नाव माहीत नाही आहे मला, पण आता इथली दुसरी रूम आहे. आता आज जाऊन बघूया इथे काय. इथली रूम तर बऱ्यापैकी सेमच आहे आणि इथे सगळी या माहिती दिली आहेत. इथले कोण राजा कोण होते, मीर साहेब अली खान, कोण 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 काय जे आहेत ते दिलेत सगळे. आणि इथं मस्त असे मॉडेल गेलेत. हे काय त्यांचं चिल्लर. मंडळी आता या दोन रूम बघितल्यानंतर परत हा मधला बघा यार, दरबार. ह्याला बहुतेक दरबारच आहे असं मला वाटतंय. आता इथं जरा फोटोज घेऊ आपण. मंडळी आता हे बघितल्यानंतर आपण पुढचे बघू आयटम काय आहे. ऐकू हे तर खूप साऱ्या गोष्टी अशाच ठेवल्यात असं मला दिसतंय की जे आधी सगळे वापरत होते. क्या बात आहे. हां, आणि आता मी यांची सगळी हिस्ट्री, मला वाटतं की आपण जरा स्ट्रक्चरच बघूया, कारण हे हिस्ट्री, त्यांचे फोटोज एक आणि एक बघणं आणि दाखवणं. हर्षदा तुझा फोटो इथं, अरे तुझा फोटो झालाय. तर मंडळी आता इथलं सगळं बघून झाल्यावर आता जायचं होतं वरती, जे आता आपल्याला मगाशी राजमहालाच्या मेन त्या दरबारातून दिसत होतं. आता इथून वर जाऊन बघूया. इथं सगळं वरती यांचे शूज, यांचे डायनिंग टेबल, ड्रेस, हे सगळ्या गोष्टी इथं बघायला ठेवलेल्या आहेत आपल्या सगळ्यांना. हॉलवे आहे बहुतेक, असं पॅसेज सारखं ग. म्हणजे आता इथून आपल्याला वरून इथलं सगळं त्यांच्या मीटिंग्स वगैरे ज्या व्हायच्या ते इथून दिसतं. मग हां, इथून सगळ्या त्या लेडीज लोक वगैरे इथून बघायचे सगळे वरून. आता ना हॉल ऑफ हेरिटेज क्रॉकरी म्हटलंय.
आता हे क्रॉकरी भांडी बिंडी आता बघू आपण. ई गो लाईट बीट लावून सगळे कप बशा ठेवल्यात. ई गो तर एवढा हॉल भरून आहे ना, या सगळ्या त्यांच्या क्रॉकरीज ठेवल्यात बरं काय. तर प्रत्येकाने प्रत्येक व्हिडिओ नाही घेता येणार, थोडं मी दाखवलं. इतक्या सुंदर त्यांनी ठेवलेलं आहे. मंडळी क्रॉकरी बघून झाल्यानंतर भांडाभांडीची आता वेळ आहे. म्हणजे सगळे तलवारी, ढाल, चाकू यांचे जे काही इक्विपमेंट्स आहेत सगळं पहिल्यापासूनच इथं ठेवलेलं आहे. ओ गन वगैरे पण आहे काय, क्या बात आहे. हे छोटं तोफनं काय करणार काय माहिती. या अशा तर गन दिसतात बाबा. आता काय आहे माहीत नाही मला, टेक्निकल नाव काय लिहिलेलं पण नाही आहे, कुठलं नाव काय आहे याचं काय नाही. परत ह्या सोल्जर्सचं जे सैनिक होते त्यांची इथं गणवेश पण आहेत बघा, गणवेश सोल्जरवाले. तर ही सगळी आर्मरी आहे ती कुठली, या रूममध्ये सगळी आर्मरी ठेवलेली. इथून बाहेर आलो, इथं मागं मग त्यांची ओपन स्पेस दिसते आणि अजून पुढे एक पॅलेस आहे याच्या मागं. आता तिथे जाऊन थोड्या वेळाने बघूया. आला आला तुषार, चला आला. तर आता इथून आता पुढच्या पॅलेससाठी आलोय आम्ही. कुल्फी कुठं आहे. हो हो होय की गा, सेम कुल्फी सेम कुल्फी. चिंचेच आहे काय. हा ठीक आहे. तानियात महाल काय लिहिले बाबा, तानियात महाल. इथे ना पुढं विंटेज कार आहेत, विंटेज कार. त्यात आपण बघूया पुढे जाऊन. ओ विंटेज कार, बग्गी खाना. आता जाऊन बघू. म्हणजे अशा सगळ्या विंटेज कार आहेत. हो ना, मस्तच आहेत. घेऊ शकते ना. तर आता हे व्हिडिओमध्ये दिसते की नाही मला माहित नाही, कारण काय हे रिफ्लेक्शन येते ना मागून, त्यामुळं हा अशी दिसते. सुंदर आहे ना बाई, जिजाला तर आवडलं बाबा खास. पहिलाच. तर आता राहिलेल्या या पुढच्या विंटेज गाड्या आणि बग्गी, घोडागाडीच म्हणतो ना आपल्या आपण भाषेत. हे ना बग्गीच म्हणतात. हो बग्गी खाना नाही, म्हणजे याला बग्गी म्हणतात ग, जिथं स्टोअर केले बग्गी खाना असं आहे इथं. बग्गी बग्गीज बग्गीज. मंडळी आता हा पॅलेस बघून झालेला, आता जायचं होतं चार मिनारला. चलो मंडळी, आम्ही आता आलोय चार मिनारच्या जवळच. तिथे एवढे सुंदर सुंदर असे ड्रेस आहेत आणि इथं सगळी गल्ली आहे. ती बँगल्सची गल्ली आहे पुढं, ती आता दाखवतो. आता इथं जर ड्रेस सुंदर सुंदर दिसत आहेत म्हणून म्हटलं दाखवावं की हैदराबादच्या चार मिनारच्या इथं कशा प्रकारचे सगळे दुकानं आहेत. सगळी वेगवेगळी मसाले आता इथे दिसत आहेत, किंवा ड्रायफ्रुट्स, कफडे यांचे इथले मस्त. तर तिथंच आता आहे आम्ही मस्तपैकी. बँगल्स तर सगळ्या या गोष्टी आहेत तिथं. आता इथले एक ते दादा हिला घेऊनच गेले तिला दाखवायला बँगल्स. आता बघू काय काय आहेत. ओ बाप रे, ते बघ मागं बघ. वाव नाईस. आहा पाचवी. हे साईज दुसरं म्हणतात ते चांगलं बसेल बरोबर. 12 नंबर. 1 साल के हाँ यस. आगे आ जाएगा. ठीक है, ये यहाँ पर लॉक हो रहा, जब तक यहाँ पर लॉक होता. आता आम्ही आलेलो आहोत चार मिनारच्या या गल्लीमध्ये. ये आहे चार मिनार दिसतंय इथून. आता जाऊ या गल्लीमध्ये आपण आणि बघूया काय काय गोष्टी मिळतात. आता ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत बँगल्स, कापडे. मिळालं 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 हर्षदाला. बघा तिला असलंच घ्यायचं आहे अजून नाही. जिजाला मिळालेला आहे वाघोबा, हर्षदाला मिळाला आहे वाघोबा. मंडळी इथे छोट्या छोट्या गल्ल्या आहेत, तिथं सुट्टे असे सेपरेट कापड पण मिळत आहेत की जे आपण त्याचे ड्रेस शिवू शकतो. खूप सारी व्हरायटी आहे ड्रेसची आहे. हा असे लेसेस वगैरे सगळंच आहे बाबा इथं. हर्षद एकदम खुश वाघोबा मिळाला म्हणून. चांगलंच ते खरं. वा तुझे ड्रेस आहेत. लोकल ऐसा रहता, ये देखो. ओ ओरिजिनल का कॉपी आहे ऐसा आता. पण जसं जसं चार मिनार जवळ जाऊ इतके दुकानं आहेत. ज्वेलरीचे, बांगड्यांचे खूप सारे दुकान आहेत इथं. मंडळी 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 फायनली आलेलो आहोत चार मिनारच्या इथे. इथला माहोल खूप छान वाटतोय खरं तर. हे ऑलरेडी इथं पेंटिंग काय तर सुरू केलंय.
पण बाकीचं राहिलं वाटतं अजून. मस्त, खूप छान वाटतं इथं. आणि याच्या आजूबाजूला हे सगळं असं मार्केट आहे. चार मिनारच्या चारी बाजूनी एवढं सगळं मार्केट भरलंय बघा. सगळ्या बांगड्या 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 बांगड्या, चप्पल, खूप साऱ्या गोष्टी आहेत तिथं. मोस्टली सगळ्या बांगड्याच आहेत. सगळे जुन्या कॉइन्स इथं आहेत बघा. खूपच भारी. 10 पैसे 5 पैसे आणि ह्या पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या माहित नाही आता काय काय आहेत. हे वाला काय काय माहिती. वाव, मस्त. चला आता आपण जाऊ चारमिनार मध्ये. 25 रुपये तिकीट आहे. लेट्स गो. ये मस्त, एक नंबर. आता आलोय आम्ही चारमिनार मध्ये. बहुतेक आता हे मिनार मधूनच वर जायचं आहे. लेट्स गो. छान आहे ना हे चारमिनार. हा आहे मंडळी, खूप साऱ्या पायऱ्या आहेत. अजून संपेनाच करत इथं. आम्ही फायनली पोहोचलो आहोत वर. मस्त. मस्त ना मंडळी. आता आम्ही वर पोहोचलो आहोत चारमिनारच्या. नाईस. इथून वर आलो. खाली ती एंट्री होती नाही. हा, इकडून खाली आलेलो. हा, मस्त ना. हे छान आहे ना, खूपच छान आहे. हो यार, वर आला. मी येणार नव्हतं खरं तर वरती. ये पिलू, नाही वरून छान वाटतं का? मस्त. येस. वरून सगळं एवढं मस्त मार्केट दिसतंय. आता जायचं आहे एक्झिट. चला परत आता जायचं बाबा. हे गुलगुल गुलगुल करत, गुलगुल गुलगुल करत. मंडळी आता वाजलेले आहेत 4. आमचं झालेलं आहे चारमिनार बघून. मार्केटमध्ये पण जरा जरा फिरलोय. जिजाला एक चप्पल घेतलं मस्तपैकी. आणि आता जायचं आहे सालारजंग म्युझियम मध्ये. बघू आता ते वेळेत बसलं तर सालारजंग म्युझियमला जायचं आणि पुढे एनटीआर गार्डन. लेट्स गो. चारमिनार बघितल्यानंतर आम्हाला ऍक्च्युली जायचं होतं म्युझियमला. आम्हाला जायचं होतं पण म्युझियमला जाण्यासाठी खूप वेळ लागणार आहे. जे तिथे फिरायला चारमिनारला आम्हाला खरं तर खूपच वेळ लागला. तिथल्या मार्केटमध्ये फिरण्यासाठी मजा तर आली खरं. त्या मार्केटमध्ये त्या हैदराबादचं बिल घ्यायला ॲक्च्युली खूप मजा आली. मग त्यामुळे आता मग आम्ही लुंबिनी गार्डन आणि एनटीआर गार्डन त्या एरियाकडे चाललो आहे. ऑटोज केले तिथून चारमिनारपासून एनटीआर गार्डनसाठी. आता लुंबिनी गार्डन आणि एनटीआर गार्डनकडे चाललो आहे. ओके, लेट्स गो. मोठी लांब केस करायची आहे तिला. मंडळी आम्ही पोहोचलेलो आहोत लुंबिनी गार्डनच्या एरियामध्ये. हे लुंबिनी गार्डनच्या समोर सेक्रेटेरियन ऑफिस आहे. सुंदर असं ऑफिस केलेलं आहे. आणि त्याच्या समोर आहे हे लुंबिनी गार्डन बहुतेक. आणि हे आता नवीनच झालंय स्ट्रक्चर. पण आता हे आत अजून जाऊ शकत नाही असं काहीतरी यायच्या. तर मग आम्ही आता लुंबिनी गार्डनला आलेलो. तर त्या लुंबिनी गार्डनच्या समोर जसं तुम्हाला म्हटलेलं की सेक्रेटेरिएट ऑफिस आहे इथं समोर. आणि इकडे दिसते ते समोर बिर्ला टेम्पल आहे. बिर्ला टेम्पलमध्ये व्हिडिओ डेफिनेटली अलाउड नाही आहे. आणि आम्हाला पण जरा आता उशीर झाला त्यामुळे तिकडे जाऊ नाही शकत. मग आता आम्ही लुंबिनी पार्कमध्ये चाललोय. हर्षदा तिकडे तिकीट काढायला गेली आहे. लुंबिनी पार्कच्या इथं शेजारी काहीतरी नवीन मेमोरियल ह्यांचं काहीतरी झालंय. आणि ते अजून सुरू झालेलं नाही आहे. आता ह्याचं पण खरं तर काम चाललंयच. इथे गेट पण बंदच आहे खरं तर अजून. तर हे तर काय अजून सुरू नाही आहे. थोड्या दिवसांनी बहुतेक सुरू होणार आहे. थोड्या दिवसांनी का महिन्यानी. तर बघा जिजाने आम्ही तिकीट काढलेलं आहे. बाय. ओके, आता बॅग चेकिंग बेकिंग सगळं करून पाठवत आहेत. लुंबिनी गार्डन मध्ये स्वागत आहे. पण आता इथं हे सगळ्या राईड्स काय काय दिसतात. एकच आहे राईड. हा 1-2 आहेत.
इथे छोटासा छान वॉटरफॉल गेलाय. लुंबिनी पार्क मध्ये इथं मोठं तलाव आहे. इथंच मग मस्त असं बोटिंग करू शकतोय. आणि इथलं फेमस असं बुद्धा टेम्पल आहे का इथं समोर. बुद्धा टेम्पल काय म्हणतोय, बुद्धाचं स्टॅच्यू आहे. तिथं पण सगळं व्हिजिट करू शकतोय. आता एक ना स्पीड बोट आली बघा, स्पीड बोट आली. हे पण खरं तर ना लुंबिनी गार्डन छोटंच आहे पण खूप सुंदर आहे. मंडळी मस्त आम्ही आता तिकीट काढले बुद्धा स्टॅच्यू व्हिजिट साठीचं. बुद्धा स्टॅच्यूच्या व्हिजिट साठीचं इथं एक मोठीच्या क्रूजच निघतं. आता तिथंच चाललोय मी. मंडळी आम्ही आलो आता या क्रूज मध्ये. आता जायचं आहे वर. वाव मस्त. आता ह्या इथं समोर दिसतोय तो बुद्धाचा स्टॅच्यू आहे. इथं लांब तिथं जायचं आहे. आता जाऊ इथं वर. ये मस्तच. ए भारी आहे ना वरती इथं. हॅलो 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 हाय. कसं छान आहे ना हे. चलो ही आहे बोट जी क्रूज आहे छोटीशी जी आता आम्हाला घेऊन जाणार आहे बुद्धाकडे. बापरे गाणी सुरू केले. आता बुद्धा स्टॅच्यू आलाय त्यासाठी आम्ही उतरलोय. आणि आता इथं पुढं बाहेर जाऊन बुद्धा स्टॅच्यूकडे जाऊया आपण. क्रूज मधून उतरून जायचं आहे. फायनली बुद्धा स्टॅच्यूच्या इथं आलोय की जे इथल्या तलावाच्या बरोबर सेंटरला आहे. इथं साईडला पूर्ण तलाव आहे आणि मध्ये बुद्धा टेम्पलला छान छान प्रदक्षिणा घालूया आपण आणि बघूया अजून कसं काय दिसतो इथून व्ह्यू. हो ह्याच्यावर पण इथं कार्विंग आहेत काहीतरी. अच्छा मागं तरी बऱ्यापैकी इथं मोकळंच आहे. इथं पण बहुतेक यांचं डॉकिंग स्टेशन आहे म्हणजे इथून ये जा करू शकतात त्यांनी. बुद्धा स्टॅच्यू इथून मागं कोणच नाही इथं खरं तर जास्त. याला राऊंड प्रदक्षिणा घालून आम्ही आता परत पुढे आलो. आणि बारीक पाऊस येतोय. काय कसं काय आता पावसाचं वातावरण झालं काय माहिती. पाऊस पण आता सुरूच झालंय बारीक. बुद्धा स्टॅच्यूच्या इथं फोटोग्राफी पण करून देतात ते. आम्ही मस्त असं आमच्या सगळ्यांचे छान फोटो काढलाय ग्रुपचा. आणि आता रिटर्न जाण्यासाठी इथं क्रूजची वाट बघतोय. आता रिटर्न जाण्यासाठी आमचं आलेली आहे बोट. फायनली इथं बऱ्यापैकी वेटिंग करून आता जायचं आहे इकडे. अरे कुठे चाललेली आहे पिलू. इकडे जायचं आहे. हा मस्त. भारी स्पॉट मिळाला आता. आमचं स्टेशन आलेलं आहे. आता खूप वारा असतो म्हणून जिजाला मी मस्त असं एक कानाचं घेतलेलं आहे बँड. हेअर बँड प्लस कानाचा बँड. चलो तर मंडळी आता लुंबिनी गार्डन बघून झालेलं. आता NTR गार्डनला जमलं तर जाऊ. वॉकिंग डिस्टन्स वरती जाय तर जाता जमलं तर जाऊया. लेट्स गो. आता लुंबिनी गार्डन बघितल्यानंतर आता पुढचं नेक्स्ट आहे NTR गार्डन साठी आम्ही चाललो. याच्या समोरच आहे खरं तर. वॉकिंग डिस्टन्स आहे पण रस्ता क्रॉस करणं चालत जाणं जरासं अवघड आहे म्हणून आम्ही खरं तर रिक्षा केलेली आहे. उधर सॉरी जेंट्स इथून आपल्याला एंट्री आहे. त्यांनी जस्ट एंटर मारलेलो आहोत NTR गार्डन. 10 मिनिटं आलो यार. चालत खूप वेळ झाला असता. कुठं चालायचं आहे. होय हो वाव. आता एंट्री करूया चला. ॲडल्ट 20 चाइल्ड 10 ओनली कॅश. आमचं जिजानं कामच कमी केलंय खरं तर. सगळे तिकीट सांभाळती हे का. NTR गार्डन मधून ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुंदर पुतळा दिसतोय. पण तिकडे काम चाललंय. पण त्या शेजारी जे आहे इथून शेजारी पलीकडे जाऊ शकत नाही आहे. आणि काय आहे बघूया. इथं ना फाउंटेन आहे किंवा ज्या काय गोष्टी आहेत ना खरं खूप सुंदर व्यवस्थित
व्यवस्थित आणि नीट नेटक्या ठेवल्यात आणि इथं काय काय राईड्स दिसत आहेत. सिटी सिनेमा एक दिसतोय इथं. हा कसला आहे तो? ओ हाय बनी. ओ एक नंबर. तर मंडळी एनटीआर गार्डन बऱ्यापैकी फिरलेलं. इतके जास्त आयटम नाही आहेत आणि जास्त गर्दी पण नाही आहे. राईड केलेली एक. हर्षदा पूर्ण घाबरलेली, ती नको नको म्हणत होती पण तिला कंपल्सरी आम्ही बसवलंच. बस बस म्हणलं काय होत नाही आणि एवढी धमाल आली. खूपच मजा आली खरं तर त्या राईड मध्ये. आम्ही ते मुद्दाम घेतलं नाही कारण ते जरा पाण्याचं स्लाइड होतं, मोठ्या मोठं पाणी होतं म्हणून मग ते घेता आलं नाही मला. आणि स्पीड न गेलेलं. हो असं एकदम जोरात स्पीड न गेलेलं. तर आजचा व्लॉग जो होता, जो बऱ्यापैकी इथला चार मिनार आणि ह्या 4-5 गोष्टी असं बघायचं होतं. तर आजचा व्लॉग उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय 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 बाय.